शर्लॉक होम्सच्या स्टाईलमध्ये आशिष खरात आणि अनीश शेख. विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी. उत्तर प्रदेशमधील गँगस्टर बनला पुण्यातील चोर. त्यांच्याकडून 62 लाख रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने जप्त. फिर्यादी यांचा धरात अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून चोरी केल्याची तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेश उसनाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना आदेश देऊन त्यांनी तपास पथकातील अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नेमणूक केली. तपास पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरात सर्वत्र आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही निरीक्षणातून असे निष्पन्न झाले की आरोपी चोरी करून निघून गेल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येऊन पोहोचले. त्यानंतर ते पुणे स्टेशन जवळील एका लॉजवर राहिले होते व तेथून पुढे निघून गेले असल्याचे समजले. सदर आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होते. परंतु आरोपी सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती मिळत होती. पण शर्लॉक होम्सच्या स्टाईलमध्ये आशिष खरात आणि अनीश शेख यांनी गुप्त बातमीदारांमार्फत तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींचा माग काढला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली व उत्तर प्रदेश येथे जाऊन तपास केला असता आरोपींचा ठाव ठिकाणा लागला. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले. तपासात आरोपींकडून सुमारे 62 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई इन्स्पेक्टर अरुण घोरके, सिनियर पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे मार्गदर्शनाखाली, धडाकेबाज नितीन बाबर आणि शिवदत्त गायकवाड यांनी कारवाई केली.